थिंक अँड ग्रो रिच प्रकरण दुसरे. मनोकामना. सगळ्या सिद्धींचा आरंभबिंदू. जेव्हा एडविन सी. बर्नेसने वानवाहू रेल्वेगाडीतून ऑरेंज शहरात पाऊल टाकले तेव्हा त्यांचे बाह्य रंगरूप जरी एखाद्या भटक्या जिप्सीसारखे दिसत असले तरी त्यांचे विचार एखाद्या राजासारखे होते. थॉमस एडिसन यांच्या कार्यालयात प्रवेश मिळवण्याच्या मार्गावर असताना त्यांचे मन सतत कार्यरत होते. त्यांनी स्वतःला एडिसनच्या समोर उभे राहिलेले पाहिले. त्या महान संशोधकाचा व्यावसायिक भागीदार बनण्याची त्यांची ज्वलंत मनोकामना, त्यांच्या जीवनाला झपाटून टाकणारा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांना एक संधी मिळावी म्हणून ते श्रीयुत एडिसन यांना ते भागीदारीसाठी विचारत आहेत असे ते चित्र रंगवते. बर्नेस यांची महेच्छा ही केवळ एक आशा नव्हती, ती एक इच्छा नव्हती, ती होती एक तीक्ष्ण धारदार धडधडणारी महेच्छा, जी इतर सगळ्या गोष्टींपेक्षा वरचढ होती. ती सगळ्या गोष्टींच्या पलीकडील होती. ती निश्चित होती. जेव्हा ते एडिसनजवळ गेले तेव्हा ही महेच्छा नवीन नव्हती. ती त्यांच्या मनात दीर्घकाळ वर्चस्व गाजवणारी ठाण मांडून बसलेली होती. सुरुवातीला जेव्हा या महेच्छेने त्यांच्या मनात डोके वर उचलले तेव्हा ती फक्त एक इच्छा असावी. बहुतेक ती इच्छाच होती. पण जेव्हा ते तिच्यासह एडिसनसमोर उभे राहिले तेव्हा ती केवळ इच्छा राहिली नव्हती, ती त्यांची महेच्छा बनली होती. काही वर्षांनंतर एडविन सी. बर्नेस एडिसनसमोर पुन्हा त्याच कार्यालयात उभे होते जिथे ते पहिल्यांदा या संशोधकाला भेटले होते. आता यावेळी त्यांची महेच्छा वास्तवात रूपांतरित झाली होती. त्यांनी एडिसनच्या व्यवसायात पदार्पण केले होते. त्यांच्या जीवनातील वर्चस्वशाली स्वप्न वास्तवात उतरले होते. आज जीवनाने त्यांना जी संधी बहाल केली होती त्यासाठी बर्नेसना ओळखणारे लोक आज त्यांची ईर्ष्या करतात. ते त्यांना त्यांच्या विजयाच्या वलयात पाहतात, पण त्यांच्या यशामागच्या कारणाचा शोध घेण्याचा त्रास घेत नाहीत. बर्नेस यशस्वी झाले कारण त्यांनी एक निश्चित ध्येय लक्ष्य निवडले आणि त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी त्यांची सगळी ऊर्जा, त्यांची सगळी इच्छाशक्ती आणि सगळे प्रयत्न पणाला लावले. ते ज्या दिवशी एडिसनला भेटायला येऊन पोहोचले त्याच दिवशी त्यांचे भागीदार झाले नाहीत. त्यांनी उराशी जपलेल्या लक्ष्याच्या दिशेने एक जरी पाऊल पुढे जाण्याची संधी असेल असे कोणतेही हलक्यातील हलके काम करायला ते आनंदाने तयार होते. ते ज्या मोक्याच्या शोधात होते तो नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत 5 वर्षांचा कालावधी लोटला. या दीर्घ काळात त्यांची इच्छा पूर्ण करणारे एकही वचन, एकही आशेचा किरण त्यांच्या वाट्याला आला नाही. इतरांसाठी ते म्हणजे एडिसनच्या व्यवसाय यंत्रातले फक्त आणखीन एक पाते होते, पण ते स्वतः तसे मानत नव्हते. ते तिथे काम करायला गेलेल्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक क्षण एडिसनचा भागीदार होते. एका निश्चित उत्कट इच्छेचे हे एक अत्यंत उल्लेखनीय उदाहरण आहे. बर्नेस यांनी त्यांचे ध्येय साध्य केले कारण त्यांच्या इतर कोणत्याही इच्छेपेक्षा श्री एडिसन यांचे व्यावसायिक भागीदार होण्याची त्यांची इच्छा अत्यंत उत्कट होती. हा हेतू कसा साध्य करता येईल याविषयी त्यांनी एक योजना तयार केली. उद्दिष्ट प्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करताना त्यांनी परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकले. माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या या उत्कट इच्छेची ज्योत त्यांनी तोपर्यंत तेवत ठेवली जोपर्यंत ही इच्छा त्यांच्या जीवनाला झपाटून टाकणारे एकमेव ध्येय बनत नाही आणि शेवटी त्यांचे स्वप्न वास्तवात येत नाही. जेव्हा ते ऑरेंजला गेले तेव्हा त्यांनी स्वतःशीच असे म्हटले नाही, मला कोणतेही काम द्यावे म्हणून मी एडिसनचे मन वळवण्याचा प्रयत्न करीन. ते म्हणाले, मी एडिसनला भेटेन आणि मी त्यांच्या व्यवसायात भागीदार होण्यासाठी आलो आहे हे त्यांच्या नजरेला आणून देईन. त्यांनी असे देखील म्हटले नाही, मी तिथे काही महिने काम करून पाहीन आणि जर मला काही प्रोत्साहन मिळाले नाही तर मी ते काम सोडून देईन आणि इतर कुठेतरी काम शोधेन. ते तर म्हणाले, मी कुठूनही सुरुवात करीन. एडिसन मला जे करायला सांगतील ते करीन, पण मी हिंमत हारायच्या आधी त्यांच्या व्यवसायात भागीदार बनेन. ते असे नाही म्हणाले, जर एडिसनच्या संघटनेत मला हवे ते मिळाले नाही तर मी दुसऱ्या एखाद्या संधीच्या शोधात डोळे लावून बसेन. ते म्हणाले, या जगात मला हवी असलेली केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे थॉमस एडिसनचा भागीदार बनणे. हा माझा ठाम निर्धार आहे. मी परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकेन आणि मला जे हवे आहे ते मिळवण्याच्या माझ्या क्षमतेवर मी माझे सगळे भविष्य पणाला लावीन. माघार घेण्यासाठी कोणताच पर्याय त्यांनी शिल्लक ठेवला नाही.
शेंडी तुटो वा पारंबी या दृढ निर्धारासह त्यांना फक्त जिंकायचे होते, नसता नष्ट व्हायचे होते, पण माघार नाही. बर्नेस यांच्या यशोगाथेचे हेच मर्म आहे. उठा व मारा. खूप वर्षापूर्वी एका योद्ध्याला रणभूमीवर आपल्या यशाची निश्चिती करण्यासाठी काही निर्णय घ्यायचा होता. तो आपल्या सैन्याला अशा बलवान शत्रूशी लढायला पाठवणार होता ज्याचे सैन्यबळ त्याच्या सैन्यबळापेक्षा जास्त होते. त्याने आपल्या सैनिकांना नावामध्ये बसवून शत्रूच्या देशात आणून सोडले. सैनिक त्यांच्या हत्यारांसह नावेतून उतरल्यावर त्या सैनिकांना इथवर आणणाऱ्या नावा जाळून टाकण्याचा आदेश त्याने दिला. युद्धावर जाण्याअगोदर त्याने आपल्या सैनिकांना उद्देशून सांगितले, तुम्ही पाहत आहात की तुम्हाला येथे आणणाऱ्या नावा आगीत जाळून खाक झाल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत हा किनारा जिवंतपणे सोडू शकत नाही. आता आपल्यासमोर पर्याय उरला नाही. एक तर आपण जिंकू किंवा मरणाला कवटाळू. ते युद्ध जिंकले. हाती घेतलेल्या कोणत्याही उद्दिष्टाचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याला परत घेऊन जाणाऱ्या नावा अशाच जाळून टाकल्या पाहिजेत. परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकायला हवेत. केवळ असे करणारी व्यक्ती यशासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मनाच्या त्या अवस्थेला टिकून ठेवण्याची खात्री बाळगू शकते, जिला जिंकण्याची ज्वलंत इच्छा असे म्हटले जाते. शिकागोत लागलेल्या प्रचंड आगीनंतर स्टेट स्ट्रीटवर व्यापाऱ्यांचा घोळका त्यांच्या जळालेल्या दुकानाकडे व त्यात उरलेल्या व अजून धूर निघणाऱ्या सामानाच्या अवशेषांकडे बघत उभा होता. त्या सगळ्यांनी एक बैठक घेतली. इथेच पुन्हा नव्याने बांधकाम करायचे की शिकागो सोडून देशातल्या एखाद्या दुसऱ्या आशास्पद शहरात जायचे याबाबत या सभेत निर्णय घेतला जाणार होता. एक व्यापारी वगळता त्यांनी एकमताने निर्णय घेतला, शिकागो सोडायचे. ज्या व्यापाऱ्याने इथेच राहून नवनिर्माण करण्याचे ठरवले होते तो दुकानाच्या जळालेल्या अवस्थेकडे बोट दाखवत म्हणाला, सद्गृहस्थांनो, अगदी याच जागी मी जगातील सगळ्यात मोठी इमारत बांधीन. ती कितीदाही जळाली तरी बेहत्तर. दुकान बांधले गेले, जिला ज्वलंत अभिलाषा म्हणून संबोधले जाते, त्या मनाच्या स्थितीच्या शक्तीचे उत्तुंग स्मृतिचिन्ह बनून आजही इमारत तिथे दिमाखात उभी आहे. मार्शल फील्ड यांच्या म्हणजे त्या व्यापाऱ्याच्या इतर सहव्यापाऱ्यांनी जे केले तेच करणे म्हणजे शिकागो सोडून जाणे त्यांच्यासाठी सोपे होते. आहे ती परिस्थिती कठीण होती आणि भविष्याच्या आशा धूसर होत्या. अशा वेळी जिथे निभावून लागणे सोपे वाटत होते तिथे सगळे निघून गेले. मार्शल फील्ड आणि त्यांचे इतर व्यापारी बंधू यांच्यातील या फरकाची नोंद घ्या, कारण याच फरकामुळे एडिसनच्या संघटनेत काम करणाऱ्या इतर हजारो तरुणांपासून बर्नेस वेगळे ठरत होते. नेमका हाच तो फरक आहे ज्यामुळे जे प्रत्यक्षात यशस्वी झाले ते सगळे बाकीच्या असफल झालेल्यांपासून वेगळे ठरत होते. ज्याला पैशाचा हेतू माहीत आहे अशा प्रत्येक माणसाला पैसा हवा असतो, पण केवळ इच्छा करून संपत्ती मिळत नाही. पण ज्याशिवाय मनाला दुसरे काही सुचणार नाही अशा तीव्रतेने संपत्तीची आस करणे, मग संपत्ती मिळवण्यासाठी ज्यांना अपयश म्हणजे काय हे माहीत नाही अशा निश्चित मार्गांची व साधनांची योजना आखणे व नंतर चिकाटीने त्या योजनांचा पाठिंबा देणे, अशा प्रयत्नातून संपत्ती मिळते. संपत्ती मिळवायची व ही तीव्र इच्छा प्रत्यक्षात रूपांतरित होऊन साकार रूप धारण करण्याचे 6 निश्चित व्यावहारिक टप्पे असे आहेत. 1. तुम्हाला नेमका किती पैसा हवा आहे याचा आकडा, एक रक्कम निश्चित करा. मला खूप पैसा हवा आहे एवढे म्हणणे पुरेसे नाही. रकमेच्या बाबतीत नेमकेपणा हवा. अशा नेमकेपणासाठी एक मानसशास्त्रीय कारण आहे ज्याचे वर्णन यानंतरच्या प्रकरणात करण्यात येईल. 2. तुम्हाला हव्या असलेल्या पैशांच्या मोबदल्यात तुम्ही नेमके काय देऊ इच्छिता हे ठरवा. काहीच न देता काहीही मिळवता येत नाही, ही वास्तविकता आहे. 3. तुम्हाला हवा असलेला पैसा तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत मिळवू इच्छिता हेही ठरवा. 4. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक ठराविक योजना तयार करा आणि मग ही योजना अंमलात आणण्यासाठी तुम्ही तयार असा वा नसा ती लगेच अंमलात आणायला लागा. 5. तुम्ही मिळवू इच्छित असलेल्या रकमेविषयी एक स्वच्छ मुद्देसूद संक्षिप्त विधान तयार करा. ती रक्कम मिळवण्यासाठीची ठराविक कालमर्यादा लिहा. त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देऊ इच्छिता हेही लिहा आणि ती रक्कम तुम्ही कोणत्या योजनेद्वारे
जमा करू इच्छिता याचे स्पष्टपणे वर्णन करा. 6. तुम्ही तयार केलेले हे विधान 2दा मोठ्याने म्हणा, एकदा रात्री झोपी जाताना आणि सकाळी जाग आल्यावर. हे विधान वाचत असताना तुम्ही असे पहा, अनुभवा आणि विश्वास करा की तो पैसा आधीच मिळाला आहे. या 6 टप्प्यांत वर्णन केलेल्या सूचनांचे तुम्ही पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खास करून तुम्ही या सूचनांचे निरीक्षण आणि पालन वरीलप्रमाणे 6 परिच्छेदात करावे, हेही महत्त्वाचे आहे. तुम्ही अशी तक्रार करू शकता की ते पैसे तुम्ही प्राप्त करायच्या आधीच ते तुम्ही प्राप्त केले आहे असे मानून त्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. यासाठी तुमची ज्वलंत अभिलाषा तुमच्या मदतीला येऊ शकते. जर खरोखरच तुम्ही पैसे इतक्या तीव्रतेने इच्छिता की तुमची इच्छा एक झपाटलेपण, एक वेड बनून गेले आहे, तर तुम्हाला स्वतःला हे पटवणे अजिबात अवघड जाणार नाही की ते पैसे तुम्हाला मिळतीलच मिळतील. मुद्दा हा आहे की तुम्हाला पैसा हवा आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्ही इतके दृढ निश्चयी आहात की तुम्ही स्वतःला पटवता की तो तुम्हाला मिळणारच. जे अशा रीतीने पैशाच्या बाबत जागृत होतात, केवळ तेच मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करू शकतात. पैशाबाबत जागृती म्हणजे पैशांच्या अभिलाषेने मन इतके संतृप्त झाले आहे, अंतर्बाह्य इतके ओलेचिंब झाले आहे की एखाद्याला हवा असलेला पैसा त्याला आधीच मिळालेला आहे असे मानणे. मानवी मनाचे कार्य असे चालते याचे सिद्धांत शिकणाऱ्या शाखेत ज्यांनी शिक्षण घेतलेले नाही त्यांच्यासाठी या सूचना अव्यावहारिक वाटतील. या 6 टप्प्यांचा ठोसपणा ज्यांना कळू शकला नाही त्यांनी हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल की या 6 टप्प्यातील माहिती अँड्र्यू कार्नेगी कडून प्राप्त झाली आहे, ज्यांनी लोखंडाच्या एका साधारण कारखान्यात मजुरी करण्यापासून त्यांच्या कारकिर्दीचा आरंभ केला होता. अशी क्षुल्लक सुरुवात करूनही कार्नेगींनी या तत्त्वांना कामाला लावून $100 दशलक्ष ची संपत्ती जमवली होती. त्यांनी हेही जाणून घेणे उपयोगाचे होईल की इथे शिफारस केलेल्या 6 टप्प्यांची थॉमस एडिसन यांनी काळजीपूर्वक छाननी केली आहे. केवळ संपत्ती गोळा करण्यासाठीच नव्हे तर कोणत्याही निश्चित ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे मुद्दे आवश्यक आहेत असे म्हणून त्यांच्यावर आपल्या मान्यतेचा शिक्का मारला आहे. या टप्प्यांसाठी कठोर कष्ट करण्याचीही गरज नाही, कोणताही त्याग करायची गरज नाही, त्यासाठी हास्यास्पद किंवा भोळे भाबडे बनण्याचीही गरज नाही, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज नाही. पण हे 6 टप्पे यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी एखाद्याला फक्त पुरेशी कल्पनाशक्ती हवी, ज्यामुळे त्याला हे पाहता आणि समजून घेता येईल की संपत्ती गोळा करणे हे योगायोगावर, नशिबावर किंवा दैवावर सोडता येत नाही. त्याने याची जाणीव ठेवायला हवी की ज्यांनी गडगंज संपत्ती गोळा केली आहे त्या सगळ्यांनी ती मिळवण्याआधी पुरेशा प्रमाणात तिचे स्वप्न पाहिले आहे, आशा केली आहे, अभिलाषा बाळगली आहे आणि योजना केली आहे. आमच्याप्रमाणेच तुम्हालासुद्धा हे माहीत असेल की संस्कृतीच्या उदयापासून हे अगदी आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक अग्रणी व्यक्ती एक स्वप्नद्रष्टा होता. जर तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साम्राज्यात प्रचंड संपत्ती पाहू शकत नसाल तर ती तुम्ही बँकेच्या तुमच्या खात्यात कधीच पाहू शकणार नाही. एखाद्या व्यवहारी स्वप्नद्रष्ट्यासाठी आज जितक्या महान संधी उपलब्ध आहेत तितक्या यापूर्वी कधीच नव्हत्या. संपत्तीच्या या शर्यतीत सहभाग घेणाऱ्या आपणा सगळ्यांना हे जाणून प्रोत्साहनच मिळेल की आज आपण ज्या गतिशील जगात जगत आहोत ते जग नव्या कल्पना, गोष्टी करण्याच्या नवीन पद्धती, नवे पुढारी, नवे शोध, अध्यापनाच्या नवीन पद्धती, संगणकाचे नूतन उपयोग, रोगांचे नवे उपचार आणि जीवनाच्या व व्यवसायाच्या प्रत्येक पैलूंबाबत नवे दृष्टिकोन मागत आहे. या सगळ्या नवीन आणि उत्तम गोष्टींच्या मागणीमागे एक असा गुण आहे जो विजेता होण्यासाठी एखाद्यात असायला हवा आणि तो गुण म्हणजे हेतूचा नेमकेपणा आणि त्याला काय हवे आहे याचे ज्ञान आणि ते ताब्यात घेण्यासाठीची ज्वलंत अभिलाषा. हे सिद्ध करण्यासाठी व्यवहारी स्वप्नद्रष्ट्याला त्याचे स्वप्न कृतीत उतरवायला हे हवे आहे आणि हे तो करू शकतो. असे व्यवहारी स्वप्नाळू लोकच नेहमी संस्कृतीचे रचनाकार असतात व नेहमीच असतील. आपल्यापैकी जे संपत्तीचे मालक बनू इच्छित असतील त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की जगातील कोणत्याही क्षेत्रात खरोखरच अग्रगण्य ठरलेले लोक तेच आहेत ज्यांनी अद्याप अस्तित्वातही नसलेल्या संधीवर लगाम कसून तिचा अदृश्य
अमूर्त शक्तीला प्रत्यक्ष व्यवहारात कामाला झुंपलेले असते. त्यांनी या अमूर्त शक्तीला गगनचुंबी इमारती, शहरे, कारखाने, विमाने यांच्या आरोग्यविषयक सोयी आणि जीवन अधिक सुखद आणि आरामदायी बनणाऱ्या सुखसुविधात रूपांतरित केले आहे. आजच्या काळातील स्वप्नाळूंसाठी सहनशीलता आणि मोकळे मन या 2 व्यावहारिक आवश्यकता आहे. ज्यांना नवकल्पनांची भीती वाटते त्यांचा आरंभ व्हायच्या आधी नाश होतो. आधुनिक काळातील प्रणेत्यांसाठी आजकाल जितका अनुकूल आहे तसा तो आधी केव्हाच नव्हता. आर्थिक पुनराकारणी करण्यासाठी नव्या आणि उत्तमोत्तम मार्गाच्या दिशा देण्यासाठी आज ज्यांच्यासमोर एक विशाल व्यावसायिक, आर्थिक आणि औद्योगिक जगत विस्तार पावलेले आहे. संपत्तीचा तुमचा वाटा प्राप्त करण्याची योजना करत असताना तुम्ही अशा स्वप्नद्रष्ट्यांचा उपहास करावा की अशा रीतीने कोणाच्या प्रभावाखाली स्वतःला येऊ देऊ नका. या सतत बदलणाऱ्या जगात चाललेल्या जुगाराच्या डावात मोठा हात मारण्यासाठी तुम्ही भूतकाळातील अशा महान आद्यप्रणेत्यांचे चैतन्य ग्रहण करायला हवे, ज्यांच्या स्वप्नांनी संस्कृतीला मोलाचे असे सगळे काही दिले आहे. ते चैतन्य आपल्या समाजाच्या नसानसात खेळणारे जीवनदायी रक्त बनून खेळत आहे. स्वतःचा विकास करून आपल्या प्रतिभेला जगाच्या बाजारात योग्य मोल मिळवून देण्यासाठी तुम्हाला आणि मला जणू त्यांच्या अशा स्वप्नांनीच संधी दिली आहे. आपल्याला हे विसरून चालणार नाही की कोलंबसने एका अनोळखी जगाचे स्वप्न पाहिले. अशा जगाचे अस्तित्व शोधून काढण्यासाठी त्याने आयुष्य पणाला लावले आणि शेवटी ते शोधलेच. कॉपर्निकस या महान खगोलशास्त्रज्ञाने जगाच्या बहुविविधतेचे स्वप्न पाहिले आणि ते शोधून काढले. त्यांच्या विजयानंतर कोणीही त्याला अव्यवहारी म्हणण्यासाठी तोंड उघडण्यास धजला नाही. त्याऐवजी आज जग त्याच्या स्मृतिस्थळी त्याची पूजा करीत आदरांजली वाहत आहे. यावरून पुन्हा एकदा हे सिद्ध होते की यशाला कोणत्याच माफीनाम्याची गरज नसते आणि अपयशासाठी कोणत्याही सबबींना परवानगी नसते. तुम्ही जी गोष्ट करू इच्छिता ती योग्य असेल आणि तिच्यावर तुमचा विश्वास असेल तर पुढे व्हा आणि ती करा. तुमचे स्वप्न पूर्ण करा आणि जर तुम्हाला तात्पुरती हार स्वीकारावी लागली तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण त्या लोकांना कदाचित हे माहीत नसेल की प्रत्येक अपयश आपल्यासोबत त्याच्या बरोबरीच्या यशाचे बीज आणत असते. गरीब अशिक्षित हेनरी फोर्ड एक घोडे नसलेल्या वाहनाचे स्वप्न पाहिले. त्याच्या हाताशी जी काही नाममात्र साधने होती ती वापरून कामाला लागला. आपल्याला अनुकूल संधी मिळेल याची वाट पाहत बसला नाही आणि आज त्याच्या स्वप्नाने वास्तवात साकार होऊन सगळ्या जगाला वेढा घातला आहे. तो आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला घाबरत नव्हता, म्हणून त्याने त्याच्या कार्याला जास्तीची चक्रे लावून गतिमान केले. थॉमस एडिसनने विजेद्वारा प्रकाशित होणाऱ्या दिव्यांचे स्वप्न पाहिले. या कार्याला त्याला 10,000च्या वर अपयशांचा सामना करावा लागला, तरी त्याचे स्वप्न वास्तवात साकार होईपर्यंत त्याने स्वप्नाला आपल्या उराशी घट्ट कवटाळून धरले होते. व्यवहार्य स्वप्ने विरून जात नाहीत. अब्राहम लिंकनने कृष्णवर्णीय गुलामांसाठी मुक्तीचे स्वप्न पाहिले. आपल्या स्वप्नाला कृतीत उतरवले आणि त्याचे स्वप्न वास्तव रूप धारण करीत असताना जिवंतपणी पाहण्याचे थोडक्यात हुकले. राईट बंधूंनी अशा यंत्राचे स्वप्न पाहिले की आभाळात उडू शकेल. आता सगळ्या जगात हे सगळीकडे सिद्ध झाले आहे की त्यांचे स्वप्न किती भक्कम होते. इथर वायूच्या अमूर्त शक्तीला लगाम घालण्याच्या पद्धतीचे स्वप्न मार्कोनीने पाहिले. जगातील प्रत्येक रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल फोन आज आपल्याला हे दाखवून देत आहे की त्यांचे स्वप्न निरर्थक नव्हते. मार्कोनींच्या या स्वप्नाने एका मानवी झोपडीला एका राजेशाही महालाच्या शेजारी आणून ठेवले. त्यांच्या शोधामुळे अशा माध्यमाची निर्मिती झाली ज्यामधून बातम्या, माहिती आणि मनोरंजनाचा तत्काळ जगभर फैलाव होऊ शकतो आणि त्यामुळे जगातील प्रत्येक देशातील लोक एकमेकांचे शेजारी बनले आहेत. जेव्हा त्याने अशी घोषणा केली की त्याने अशा सिद्धांताचा शोध लावला आहे की ज्यामुळे तो कोणत्याही तारेच्या किंवा संवादाच्या कोणत्याही प्रत्येक साधनाशिवाय हवेतून संदेश पाठवू शकतो, तेव्हा त्याच्या मित्राने त्याला पकडून मानसिक आजारावर इलाज करणाऱ्या दवाखान्यात तपासायला नेले होते की त्याला वेड तर लागले नाही ना. हे तुम्हाला सामान्य नक्कीच
चित्तवेधक ठरेल. त्या मानाने आजच्या स्वप्नाळू लोकांची अवस्था फार बरी आहे. जगाला नवनवीन शोधांची सवय झाली आहे. इतकेच नव्हे तर जगाने अशा नव्या कल्पना देणाऱ्या स्वप्नाळूंना बक्षीस देण्याची तयारी देखील दाखवली आहे. रे क्रॉक हे एका अशा व्यक्तीचे उदाहरण आहे ज्याने आपले स्वप्न खरे करून दाखवले. क्रॉक एका मिक्सरचा विक्रेता होता. त्याचे ग्राहक म्हणजे रेस्टॉरंट आणि खानावळी त्यांच्याकडून एखादे दुसरे नग खरेदी करायचे. पण जेव्हा त्याला कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो मधील एका छोट्या दुकानातून 8 मिक्सरची ऑर्डर मिळाली, तेव्हा त्याने ठरवले की त्यांनी इतक्या मिल्कशेक कसा विकला हे पाहण्यासाठी त्यांना भेट द्यायची. त्या दुकानाचा मालक मॅकडोनाल्ड बंधू होते. ते अगदी मर्यादित खाद्यपदार्थ विकायचे. हॅम्बर्गर, चीजबर्गर, फ्रेंच फ्राईज, मिल्कशेक आणि शीतपेये हे सगळे अगदी कमी किमतीत द्यायचे. क्रॉकला यात संधी दिसून आली. त्याला वाटले जर त्याने अशा उत्पादक आणि फायदा देणाऱ्या रेस्टॉरंटची शृंखला सुरू केली तर पैशांचा ओघ अविरत चालू राहील. त्याने मॅकडोनाल्ड बंधूंसमोर या कल्पनेचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी तो मान्य केला. काही वर्षातच मॅकडोनाल्ड देशातील सर्वाधिक विक्री करणारे रेस्टॉरंट बनले. इतकेच नव्हे तर त्यांनी फास्ट फूड उद्योगांना जन्म दिला. क्रॉकने नंतर ते रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडून विकत घेतले आणि त्याला उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित केले. परिणामी तो त्याच्या काळातील धनाढ्यांपैकी एक बनला. भूतकाळातील स्वप्नद्रष्ट्यांना कधीच माहीत नव्हत्या अशा भारंभार संधींनी आजचे जग व्याप्त आहे. काहीतरी असणे आणि करणे ही ज्वलंत अभिलाषा हा असा बिंदू असतो जिथून स्वप्नद्रष्ट्याने आपल्या उड्डाणाचा प्रारंभ करायला हवा. तटस्थता, आळशीपणा किंवा महत्त्वाकांक्षांच्या अभावातून स्वप्नांचा जन्म होत नाही. आता जग स्वप्नाळू लोकांकडे पाहून उपहासाने हसत नाही आणि त्यांना अव्यवहारीही म्हणत नाही, हेही लक्षात असू द्या. ज्यांनी आयुष्यात यश मिळवले आहे त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीत प्रारंभ केला होता आणि यशाच्या शिखरावर विजय पताका रोवण्यापूर्वी त्यांना हृदयभंग करणाऱ्या अनेक संघर्षांमधून पार पडावे लागले आहे. सहसा यशस्वी झालेल्यांच्या जीवनाला एखाद्या आणीबाणीच्या संकटाच्या वेळी अनोखे वळण मिळाले आहे. या संकटानेच त्यांना त्यांच्यातील स्वची ओळख करून दिलेली आहे. जॉन बनियान यांना त्यांच्या धार्मिक विचारांबद्दल कठोर शिक्षा झाल्यानंतर त्यांनी कारावासातच द पिलग्रिम्स ग्रेस हे महाकाव्य लिहिले आहे. ओहिओतील कोलंबस येथील कारागृहात बंदी होण्याच्या महान दुर्दैवाला बळी पडल्यानंतर ओ. हेन्रीला त्याच्या मेंदूतील निद्रितावस्थेतील प्रतिभेचा शोध लागला. त्याच्या दुर्दैवाने त्याला भाग पाडल्यानंतर त्याला त्याच्यात लपलेल्या दुसऱ्याशी परिचय झाला आणि याच दुर्दैवाने त्याला त्याची कल्पनाशक्ती वापरायला लावून हे कळवून दिले की तो समाजाने झिडकारलेला एक दैनिक गुन्हेगार नसून एक महान लेखक आहे. जीवनाचे मार्ग विलक्षण आणि विविध आहेत. त्या अमर्याद बुद्धिसत्तेचे मार्ग तर आणखीनच विलक्षण व विचित्र आहेत, ज्याद्वारे लोकांना त्यांच्यात दडलेल्या प्रतिभेचा आणि त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे उपयुक्त कल्पना निर्माण करण्याच्या शक्तीचा शोध लागण्याअगोदर त्यांना सर्व प्रकारची शिक्षा भोगाव्या लागतात. एडिसन जगातील महान वैज्ञानिक आणि संशोधक हा तार ऑफिसात अंशकालीन नोकरी करायचा. त्याच्या मेंदूतील सुसुप्त प्रतिभा चातुर्याचा शोध लागण्यापूर्वी तो असंख्य वेळा अपयशी ठरला. चार्ल्स डिकन्सनने प्रारंभीच्या काळात बूट पॉलिशच्या डब्यावर लेबल चिकटवले आहे. त्याच्या प्रथम प्रेमाच्या शोकांतिकेने त्याच्या आत्म्यावर अशा गहिऱ्या जखमा केल्या आणि एका कुरूप सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू व्हावे तसे त्याचे रूपांतर जगातील एका खऱ्या महान लेखकात झाले. सहसा प्रेमभंगापायी लोक दारू पिण्याकडे वळतात आणि सर्व नाश ओढवून घेतात. याचे कारण हेच आहे की बहुतेक लोक त्यांच्या तीव्रतम भावनांना रचनात्मक स्वरूपाच्या स्वप्नात रूपांतरित करण्याची कला कधीच शिकत नाही. जन्मानंतर अल्पावधीतच हेलन केलर मूकबधीर आणि अंध झाली. तिच्यावर दुर्दैवाचे इतके मोठे पहाड कोसळूनही तिचे नाव महान लोकांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. तिचे संपूर्ण जीवन या गोष्टीचा पुरावा देते की
जोपर्यंत आपण अपयशाला वास्तविकता म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत कोणीच कधीही अपयशी होत नाही. रॉबर्ट बर्न एका खेड्यातील अशिक्षित तरुण होता. त्याला दारिद्र्याचा शाप लागला होता आणि तो एक मद्यपी म्हणून जीवन कंटत होता. पण त्याच्या जगण्याने जगाला सौंदर्यबहार केले, कारण त्याने त्याच्या काळातील सुंदर विचार खुंफून काटे वेचत त्याच्या जागी गुलाबपुष्प लावले. ब्रुकर टी. वॉशिंग्टनचा जन्म गुलामगिरीत झाला. त्यांना लाभलेल्या जन्मजात वर्णाने त्यांच्या ललाटी अपंगत्व लिहून ठेवले होते, पण ते धैर्यवान होते. सगळ्या विषयांबाबत सदा सर्वकाळ आपले मन खुले ठेवणारे होते आणि मुख्य म्हणजे ते स्वप्नद्रष्टा होते. त्यामुळे त्यांनी समस्त मानवजातीवर आपल्या चांगल्या प्रभावाचा ठसा उमटवला. बिथोवन बहिरे होते आणि मिल्टन अंध, पण तरीही त्यांची नावे चिरंतन काळासाठी टिकून राहतील, कारण ते स्वप्नद्रष्टे होते आणि त्यांनी त्यांच्या स्वप्नांना सुसंघटित विचारांचे रूप दिले. अर्नाल्डो श्वार्झनेगर हा असाच आणखी एक माणूस आहे ज्याने त्याच्या अभिलाषेला कृतीत आणि सिद्धीत रूपांतरित केले. तो पहिल्यांदा जगाच्या डोळ्यात भरला, तो मिस युनिव्हर्स म्हणून, एक तेजस्वी भारोत्तोलक लिफ्टर च्या स्वरूपात. पण श्वार्झनेगर हा एक ठराविक प्रकारचा पहिलवान नव्हता. तो स्वप्न आणि ध्येय असणारा माणूस होता. एक श्रीमंत व्यावसायिक, उच्चतम कमाई करणारा चित्रपट अभिनेता आणि शेवटी कॅलिफोर्नियाचा राज्यपाल म्हणून त्याने त्याची ध्येय साध्य केली. त्याचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तिथेच तो वाढला. त्याने लहानपणापासून भारोत्तोलक बनण्याची तालीम घ्यायला प्रारंभ केला. वयाच्या 18व्या वर्षी त्याने शरीरसौष्ठवाची पहिली स्पर्धा जिंकली आणि लागोपाठ 5दा मिस युनिव्हर्स ही पदवी मिळवली. त्यानंतर त्याने अमेरिकेत स्थलांतर केले आणि सातत्याने अशा स्पर्धा जिंकत राहिला. शरीरसौष्ठव कमावण्याच्या कलेत त्याने आधीच इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त प्राप्त केले होते, त्यामुळे आता त्यात काही आव्हानात्मक उरले नव्हते. त्याच्या प्रतिभेचा उपयोग करता येतील अशा इतर क्षेत्रांचा शोध तो घेत राहिला. शारीरिक विकासाच्या त्याच्या तालमीने त्याला शिकवले होते की शरीर चांगले ठेवण्याच्या क्षेत्रात ज्ञानाची फार गरज होती. त्याच्यापायी ते ज्ञान होते आणि तो ते इतरांना देऊ इच्छित होता. त्याने अर्नाल्ड शरीरसौष्ठवाचे शिक्षण या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. त्यानंतर त्याने स्त्रियांसाठी शरीरसौष्ठव कमावण्याचे पुस्तक लिहिले आणि स्त्रियांना दाखवून दिले की बांधा टिकवून ठेवण्यासाठी वजन उचलण्याच्या व्यायामाचा उपयोग कसा करावा. त्यातून त्यांच्याकडून पोस्टाद्वारे व्यायामाची साधने पुरवण्याची मागणी होऊ लागली आणि एक कंपनी उदयाला आली. या व्यवसायाने त्याच्यासाठी व्यावसायिक यशाचा मार्ग मोकळा करून दिला. त्याचे दुसरे उद्दिष्ट होते सिने अभिनेता बनणे. त्याला पहिला चित्रपट मिळायच्या आधीच त्याने स्वतःसाठी हे लक्ष्य निर्धारित करून ठेवले की तो शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात जितकी उंची गाठू शकला तितकीच उंची तो एक अभिनेता म्हणून गाठेल. पुष्कळ भूमिकांना नकार देत असताना त्याची चिकाटी फळाला आली आणि त्याला कॉनन द बार्बेरियन या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. या यशाने हाणामारीच्या चित्रपटांची अशी एक शृंखला तयार झाली की जिच्यामुळे तो हॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला. चित्रपटातील यशामुळे तो आत्मसंतुष्टीत रमत बसला नाही. आता त्याने स्वतःसमोर नवीन ध्येय ठेवले, ते होते व्यावसायिक जगातील. त्याने जमीन जुमल्यात पैसे गुंतवले, रेस्टॉरंटच्या साखळ्या सुरू केल्या आणि इतर उद्योगात सामील झाला आणि अब्जोपती बनला. जसजसा त्याचा व्यवसायातील यशाचा आलेख वर चढत गेला समाजसेवेचे तरुणांमध्ये स्वास्थ्य आणि फिटनेसविषयी जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. देशांतर्गत दूरवरच्या शहरांमध्ये जाऊन गुन्हेगारी आणि हिंसेपासून दूर राहण्याची, मादक द्रव्यांना, बंदुकी आणि गुन्हेगारी टोळ्यांना नाही म्हणण्याची आणि शिक्षणाला होय म्हणण्याची प्रेरणा बालकांना दिली. शारीरिक फिटनेस आणि स्वास्थ्यासाठी समर्पित कित्येक घटनांमध्ये त्याने स्वतःहून सक्रिय पुढाकार घेतला. 2003 मध्ये श्वार्झनेगरने राजकारणाच्या रिंगणात उडी घेतली आणि बहुमताने कॅलिफोर्नियाचा राज्यपाल म्हणून निवडून आला. या माणसापासून तुम्ही
बरेच काही मिळवू शकता. तुम्ही तुमचे ध्येय निर्धारित करताना कोणत्याच क्षेत्रातील मर्यादा तुम्हाला नडत नाहीत. श्वार्झनेगर त्याचे भविष्य फक्त शरीरसौष्ठव कमवण्यापुरते मर्यादित ठेवू शकला नसता. त्यातच तो चांगलाच यशस्वी झाला. पण त्याने अधिक जास्तीचे स्वप्न पाहिले, उच्च शिक्षण लक्ष्य ठेवले, त्यांच्या प्राप्तीसाठी झटत गेला. तो आपल्या यशापासून शिकला आणि ते ज्ञान त्याने त्याच्या जीवनाच्या दुसऱ्या पैलूंमध्ये अंमलात आणले. श्वार्झनेगरप्रमाणे टीकेमुळे तुमचा उत्साहभंग होऊ देऊ नका. त्याच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनय क्षमतेवर टीकाकारांनी ताशेरे उजाडले, पण त्यामुळे तो परावृत्त झाला नाही आणि हॉलिवूडमधील सर्वात जास्त पैसे कमावणारा अभिनेता बनण्याच्या आपल्या स्वप्नाचा, ध्येयाचा पिच्छा करत राहिला. पुढच्या प्रकरणाकडे जाण्यासाठी तुम्हाला मनात आशा, श्रद्धा, धाडस आणि सहनशीलतेची नवी ज्योत प्रज्वलित करा. जर तुमच्या मनात ही ज्योत तेवत असेल आणि आधीच वर्णन केलेल्या सिद्धांताच्या कार्यपद्धतीचे ज्ञान तुमच्यात असेल, तर ते जे तुम्हाला हवे ते इतर सगळे तुमच्या पायाशी येईल. जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी सज्ज असाल, इमर्सनच्या शब्दात हा विचार असा मांडता येईल: प्रत्येक वाक्प्रचार, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक आदर्शाचा शब्द जो तुमच्या मदतीसाठी व आरामासाठी लागू पडतो, तो खात्रीने हवेतून किंवा समुद्रातून वळणे घेत तुमच्याकडे येईल. तुमच्या त्या मित्राला तुम्ही तुमच्या विलक्षण इच्छेने नव्हे तर तुमच्या महान आणि मृदू आत्म्याच्या तळमळीने हाक मारली तर त्याने तुम्हाला त्याच्या उबदार मिठीत घ्यायलाच हवे. एखाद्या गोष्टीची इच्छा करणे आणि ती प्राप्त करण्यासाठी तयार असणे यात फरक आहे. जोपर्यंत व्यक्तीला आत्मविश्वास वाटत नाही की ती गोष्ट तो प्राप्त करू शकतो, तोपर्यंत ती त्या गोष्टीसाठी तयार असत नाही. मनाची अवस्था विश्वासाची, श्रद्धेची असायला हवी, फक्त आशेची किंवा इच्छेची नव्हे. विश्वासासाठी मनाचा मोकळेपणा आवश्यक आहे. मनाची कवाडे बंद असतील तर त्यात विश्वास, आस्था किंवा धाडस प्रवेश करू शकत नाही. लक्षात असू द्या की दुःख आणि दारिद्र्य स्वीकारण्यासाठी जितका प्रयत्न करावा लागतो, त्यापेक्षा जीवनात उच्च ध्येय बाळगण्यासाठी, समृद्धी आणि भरभराटीसाठी अधिक प्रयत्न करावे लागत नाहीत. एका महान कवीने हे सार्वत्रिक सत्य पुढच्या ओळीमध्ये अगदी योग्यरीतीने मांडले आहे: मी जीवनाशी एका पैशासाठी घासाघीस केली आणि जीवन मला त्यापेक्षा जास्त देणार नाही. तरी जेव्हा संध्याकाळी मी माझा तुटपुंजा संग्रह मोजून पाहिला, तेव्हा मला भीकच मागावी लागली. कारण जीवन हे फक्त मालकासारखे असते. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला देतो. पण एकदा तुम्ही तुमचा पगार ठरवला की मग काम तर करावेच लागेल. मी एखाद्या रोजंदारीच्या मजुरासारखे काम केले, पण खचून जाऊन इतकेच शिकलो की मी जीवनापाशी कितीही पगार मागितला नसता तरी जीवनाने मला तो आनंदाने दिला असता. मेरी के ॲश ही मेरी के सौंदर्य प्रसाधनाची संस्थापिका आहे. तिच्या यशाचे सगळे श्रेय तिच्यात विकसित झालेल्या आत्मविश्वासाला आणि श्रद्धेला देते. तसेच आता 25,000 स्वतंत्र सौंदर्य सल्लागारांचा समावेश असलेल्या जगातील तिच्या विशाल संघटनेतील सगळ्या लोकांवरील श्रद्धेलाही ती तिच्या यशाचे श्रेय देते. तिने स्टॅनले या घरगुती उत्पादन बनवणाऱ्यांसाठी काम करून आपल्या विक्रीच्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. ती नेहमी सांगते की तिला पहिल्या वर्षी अजिबात यश मिळाले नाही आणि ती ते काम सोडायला तयार झाली होती. तेव्हा ती पहिल्या स्टॅनले सेमिनारला उपस्थित राहिली तेव्हा ते सगळे बदलले. ती सांगते, जिथे मी त्या उंच, सडपातळ, आकर्षक, मोहक व यशस्वी स्त्रीला पाहिले, जिच्या डोक्यावर कंपनीतील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणजे राणीपदाचा मुकुट चढवण्यात येत होता, पुढच्या वर्षी ती राणी बनण्याचा मी निर्धार केला, जो पूर्ण होणे अशक्य वाटत होता. तरीही मी निर्णय घेतला. अध्यक्षांजवळ गेले आणि त्यांना सांगितले, मी पुढच्या वर्षी राणी बनू इच्छिते. श्रीयुत बेव्हरिज यांनी माझे म्हणणे हसण्यावर नेले नाही, पण त्यांनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिले, माझा हात हातात घेऊन म्हणाले, का कोणास ठाऊक, पण मला वाटते तू होशील. त्या शब्दांनी माझ्यावर जादू केली आणि मी पुढच्या वर्षीची राणी ठरले. मेरी के हे शिकवते की याच गोष्टीचा सराव करते की यश मिळवण्यातील पहिली पायरी म्हणजे तुम्ही एक अशी उत्कृष्ट व्यक्ती आहात जी
यशासाठी पात्र आहे, लायक आहे असा ठाम विश्वास बाळगणे. वैयक्तिक उत्कृष्टता या मानसिकातील एका लेखात ती काही अभ्यास सुचवते. या अभ्यासाच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या उत्कृष्टतेची छबी निर्माण करू शकता आणि तुमच्या जीवनात यशाचे वातावरण प्रस्थापित करण्यास प्रारंभ करू शकता. ती सूचना आहेत. तिच्या सूचना अशा आहेत. तुम्ही यशस्वी असल्याची कल्पना करा. नेहमी तुम्ही यशस्वी असल्याचे चित्र रंगवा. तुम्हाला जे व्यक्ती बनायचे आहे तिचे प्रतिमांकन करा, चित्र उभे करा. रोज थोडा वेळ एकटे राहण्यासाठी काढा. कोणी तुमची शांतता भंग करणार नाही याची काळजी घ्या. आरामशीर व शिथिल व्हा. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या अभिलाषेवर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमची लक्ष्यप्राप्ती झाल्याच्या या नव्या वातावरणात स्वतःला पहा, समर्थ आणि आत्मविश्वासपूर्ण. तुमच्या पूर्वीच्या यशाचे चिंतन करा. तुम्ही मिळवलेले यश, मग ते मोठे असो वा लहान, ते या गोष्टीची प्रचिती देते की तुम्ही अधिक यश मिळवण्यास समर्थ आहात. प्रत्येक यश साजरे करा. जेव्हा जेव्हा तुमचा स्वतःवरील विश्वास डळमळायला लागेल तेव्हा तुम्ही या यशाला आठवू शकता. निश्चित ध्येय ठरवा. तुम्हाला नेमके कोठे जायचे आहे याची दिशा स्पष्ट करा. जेव्हा तुम्ही तुमच्या या ध्येयापासून विचलित होऊ लागाल तेव्हा सावध व्हा आणि तत्काळ पुन्हा योग्य मार्गावर येण्याची दक्षता घ्या. जीवनाला सकारात्मकतेने प्रतिसाद द्या. सकारात्मक आत्मप्रतिमा विकसित करा. तुमची प्रतिमा, जीवनाला दिलेल्या प्रतिक्रिया आणि तुमचे निर्णय हे सर्वस्वी तुमच्या नियंत्रणात असतात. अभिलाषा निसर्गाला बुद्धिचातुर्यात हरवते. या प्रकरणाचा चरमबिंदू म्हणून मला माहीत असलेल्या अत्यंत असामान्य लोकांपैकी असलेल्या एक जणाची ओळख करून देऊ इच्छितो. त्याचा जन्म झाल्यानंतर काही मिनिटातच मी त्याला पहिल्यांदा पाहिले. ज्याला कान म्हणता येईल अशा कोणत्याही शारीरिक चिन्हाशिवाय तो जन्मला होता. जेव्हा डॉक्टरांना त्याचा अभिप्राय देण्यासाठी आग्रह केला तेव्हा त्यांनी कबूल केले की हे मूल जन्मभर मुके आणि बहिरे राहील. मी डॉक्टरांच्या मताशी असहमत होत त्यांना आव्हान दिले. तसे करण्याचा मला हक्क होता, कारण मी त्या बालकाचा पिता होतो. मी पण एक निर्णय घेतला आणि एक मत मांडले, पण ते मत मी मूकपणे माझ्या हृदयाच्या गुप्त गाभाऱ्यात व्यक्त केले. मी ठरवले की माझा मुलगा ऐकेल आणि बोलेल. निसर्ग मला कान नसलेले मूल देऊ शकतो, पण निसर्ग मला दुःख आणि वेदनेची वास्तविकता स्वीकारायला लावू शकत नाही. माझे मन म्हणत होते की माझे मूल बोलेल आणि ऐकेल कसे. मला खात्री होती की असा एखादा मार्ग नक्कीच असणार आणि मला ठाऊक होते की मी तो शोधून काढीन. अजरामर झालेल्या इमर्सनचे शब्द मला आठवले. घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्रद्धा शिकवू पाहतात. आपण फक्त पालन करायला हवे. त्या घटनांमध्ये आपल्या प्रत्येकासाठी काहीतरी मार्गदर्शन असते आणि हळूवारपणे ऐकल्यास आपल्याला योग्य शब्द ऐकता येतात. योग्य शब्द अभिलाषा. काही झाले तरी ही माझी तीव्र अभिलाषा होती की माझ्या मुलाने मूकपदी रस्ता कामा नये. त्या अभिलाषेपासून मी कधीही क्षणभरसुद्धा माघार घेतली नाही, अगदी एका क्षणासाठीही नाही. खूप वर्षांपूर्वी मी लिहिले होते, आपल्या मर्यादा केवळ त्याच असतात ज्या आपण स्वतः आपल्या मनावर लादतो. माझ्यासमोर एक नवजात बालक पहुडले होते. ऐकण्याच्या नैसर्गिक साधनांशिवाय जरी तो ऐकू आणि बोलू शकला नसला तरी तो आयुष्यभर विद्रूपच राहणार होता हे उघड होते. या मर्यादा नक्कीच त्या मुलाने स्वतःच्या मनावर लादलेल्या नव्हत्या. मी त्याबाबतीत काय करू शकतो? कसेही करून मी असा मार्ग शोधून काढीन की ज्याद्वारे कानांच्या मदतीशिवाय मेंदूला आवाज पोहोचवण्याच्या मार्गाविषयी आणि साधनांविषयी माझ्या मनातील ज्वलंत इच्छेचे आरोपण त्या बालकाच्या मनात करता येईल. जसे ते मूल सहकार्य करण्याइतपत होईल की मी त्याचे मन ऐकण्याविषयीच्या माझ्या इच्छेने इतके भरून टाकीन की खुद्द निसर्गच त्या इच्छेला त्याच्या परीने वास्तवात साकार करेल. हे सगळे विचार माझ्या मनात चालले होते आणि त्याविषयी मी कोणाशीही चकार शब्द उच्चारला नाही. एका मूकबधिराला माझा मुलगा म्हणून स्वीकारायला मी तयार नाही या घेतलेल्या प्रतिज्ञेचा मी दररोज पुनरुच्चार करू लागलो. तो जसा मोठा झाला आणि त्याच्या भोवतालच्या गोष्टींची नोंद घेऊ लागला तेव्हा
आम्हाला दिसून आले की त्याला अल्प प्रमाणात ऐकू येते. जेव्हा इतर मुलं साधारणतः बोलायला सुरुवात करतात अशा वयाचा झाला, तेव्हा त्याने बोलण्याचे कोणतेच प्रयत्न केले नाहीत. पण त्याच्या कृतींवरून आम्ही सांगू शकत होतो की तो काही ठराविक आवाज थोडे फार ऐकू शकतो. मला हेच तर जाणून घ्यायचे होते. मला खात्री होती की तो जर हे ऐकू शकत असेल अगदी थोडेफार, तरी तो ऐकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात विकसित करू शकतो. मग असे काहीतरी घडले, त्यामुळे माझ्या आशेला पालवी फुटली. ही आशा एका अगदी अनपेक्षित स्रोतातून आली. आम्ही एक रेकॉर्ड प्लेयर विकत घेतला. जेव्हा माझ्या मुलाने पहिल्यांदा संगीत ऐकले तेव्हा तो आनंदविभोर झाला. त्याला ते मशीन आवडले. लवकरच तो काही खास रेकॉर्ड्सबद्दल पसंती दाखवू लागला. एकदा तर त्याने एक रेकॉर्ड पुन्हा पुन्हा लावली. अगदी 2 तास रेकॉर्ड प्लेअरच्या काठावर आपले दात रोवून त्या मशिनीसमोर तो कितीतरी वेळ उभा होता. त्याने स्वतःच लावलेल्या या सवयीचे महत्त्व आम्ही त्यावेळी प्रत्येक वर्षी समजू शकलो नाही, कारण त्यावेळी आम्ही संगीताच्या अस्थिवहन नियमाविषयी काही ऐकलेले नव्हते. त्याला रेकॉर्ड प्लेअर आवडू लागल्यानंतर लवकरच मला असे आढळून आले की जेव्हा मी त्याच्या मेंदूच्या तळाशी कानामागील हाडाला माझे ओठ लावून बोलतो, तेव्हा तो माझे बोलणे बऱ्याच स्पष्टपणे ऐकू शकतो. या शोधाने माझ्या हाती असे आवश्यक साधन दिले की ज्यामुळे माझ्या मुलात ऐकण्याची व बोलण्याची क्षमता विकसित करण्यासाठी त्याला मदत करण्याची माझी ज्वलंत अभिलाषा मी वास्तवात साकार करायला आरंभ केला. तोपर्यंत तो काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करू लागला होता. वरवर पाहता हे सगळे फारसे आशादायक प्रोत्साहनपर नव्हते, परंतु आस्थेचा पाठिंबा लाभलेला अभिलाषेला अशक्य हा शब्दच माहीत नव्हता. त्याला माझा आवाज स्पष्टपणे ऐकता यावा या निर्धारापोटी मी तत्काळ त्याच्या मनात ऐकण्याची आणि बोलण्याची इच्छा संक्रमित करायला आरंभ केला. मला लवकरच असे आढळून आले की त्याला झोपताना गोष्टी ऐकायला आवडतात. मी लगेच कामाला लागलो. त्याच्यात आत्मनिर्भरता, कल्पनाशक्ती आणि ऐकण्याची व सामान्य मूल बोलण्याची तीव्र इच्छा वाढीला लागावी अशा गोष्टी रचू लागलो. त्यापैकी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे अशी होती की सांगत असताना प्रत्येक वेळी मी त्याच्यात काही नवे आणि नाट्यात्मक रंग भरण्यास वर जोर देऊ लागलो. ही गोष्ट अशा रीतीने रचली गेली होती की त्याचे दुःख ही जबाबदारी नसून एक महान मोलाचा ठेवा आहे हा विचार त्याच्या मनात रुजावा. मी अभ्यासलेले सगळे तत्त्वज्ञान अगदी स्पष्टपणे हे सांगत होते की प्रत्येक आपत्ती येताना तिच्यासोबत तिच्यात तोलामोलाचा फायदा घेऊन येते. हे खरे असले तरी मला कबूल करायलाच हवे की ही आपत्ती कधी काळी कशी एक अमूल्य ठेवा बनू शकेल यासंबंधी मला काडीचीही कल्पना नव्हती. तरीही मी माझ्या मुलाला सांगत असलेल्या गोष्टींमध्ये मी ते तत्त्वज्ञान गुंफून घेण्याचे चालू ठेवले. मला आशा वाटायची की एक वेळ अशी येईल की जेव्हा त्याला अशी एखादी योजना सापडेल की जिच्याद्वारे त्याचे अपंगत्व एखाद्या उपयुक्त गोष्टीसाठी कामाला येऊ शकेल. बुद्धीचा आणि तर्क मला स्पष्टपणे सांगायचा की कान नसणे आणि ऐकण्याची नैसर्गिक साधनांच्या अभावाची पुरेशी भरपाई होण्यासारखी नव्हती, पण आस्थेने भरलेली अभिलाषा या बुद्धिनिष्ठ तर्काला बाजूला सारायची आणि माझे प्रयत्न चालू ठेवायची प्रेरणा द्यायची. आता जेव्हा मी मागे वळून त्या अनुभवाचे विश्लेषण करतो तेव्हा मी पाहू शकतो की आश्चर्याने थक्क करून सोडणाऱ्या त्या परिणामांच्या मुळाशी माझ्या मुलाचा माझ्यावरील विश्वास होता. मी त्याला जे सांगत असे ते तो कोणतेही प्रश्न न करता ऐकत असे. मी त्याच्या मनात ही कल्पना बिंबवली की त्याला त्याच्या मोठ्या भावाच्या तुलनेत डोळ्यात भरतील असे फायदे आहेत आणि हे फायदे वेगवेगळ्या रीतीने आपोआप व्यक्त होतील. उदाहरणार्थ, त्याच्या शाळेचे शिक्षक हे पाहतील की त्याला कान नाहीत तेव्हा त्याच्याकडे विशेष लक्ष देतील आणि त्याला असाधारण करुणेची वागणूक देतील. आणि झालेही तसेच. माझ्या पत्नीचे त्याच्या शाळेतील शिक्षकांना भेटून ते त्याच्याकडे आवश्यक ते जास्तीत जास्त लक्ष पुरवितील हे पाहिले. मी त्याच्या मनात ही कल्पना देखील उतरवली की जेव्हा तो वर्तमानपत्र विकण्याइतका पुरेसा मोठा होईल तेव्हाही त्याला त्याच्या मोठ्या भावापेक्षा जास्त फायदा होईल. त्याचा मोठा भाऊ एव्हाना वर्तमानपत्राचा व्यापारी बनला होता. लोक त्याच्या मालाला जास्त पैसा देतील कारण ते पाहू शकतील की जरी त्याला कान नसले तरी तो एक तेजस्वी उद्योगी मुलगा आहे. आम्ही बघितले की हळूहळू त्याची श्रवणशक्ती सुधारत होती.
शिवाय त्याच्यामध्ये आपल्या दुःखाबद्दल किंवा वेदनेबद्दल जाणीवेची वृत्ती अजिबात नव्हती. जेव्हा तो जवळपास 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याने या गोष्टीचा पहिला पुरावा दिला की आम्ही त्याच्या मनात रोवलेली बीजे फळे धरू लागली आहेत. त्याला वर्तमानपत्र विक्री करून घ्यावी म्हणून तो कित्येक महिने अजिजी करीत होता. पण त्याची आई परवानगी देत नव्हती. तिला भीती वाटत होती की त्याच्या बहिरेपणामुळे त्याचे रस्त्यावर एकट्याने जाणे सुरक्षित ठरणार नाही. शेवटी त्याला जे करायचे ते होते तेच त्याने केले. एका दुपारी जेव्हा त्याला नोकरांसोबत घरी ठेवण्यात आले होते तेव्हा त्याने स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर उडी टाकली आणि मार्गाला लागला. शेजारच्या चांभारकडून 6 सेंट उधारीवर घेतले आणि ते पेपर विकत घेण्यासाठी भांडवल म्हणून वापरले. पेपर विकले आलेल्या पैशातून पुन्हा पेपर विकत घेतले, पुन्हा विकले असे तो संध्याकाळपर्यंत करीत राहिला. शेवटी जेव्हा त्याने हिशोब लावला तेव्हा उसने घेतलेले 6 सेंट दिल्यानंतर त्याला 42 सेंटचा निव्वळ नफा झाला होता. त्या रात्री आम्ही जेव्हा घरी परतलो तेव्हा तो हातात पैसे घट्ट धरून झोपी गेला होता. त्याच्या आईने हळुवारपणे त्याची मूठ उघडली, त्याच्या हातातून अलगद नाणी काढून घेतली आणि तिला भडभडून आले. काय हे? तिच्या मुलाच्या पहिल्या विजयावर असे रडणे योग्य वाटत नव्हते. माझी प्रतिक्रिया अगदी वेगळी होती. मी मनापासून हसलो, कारण मला कळून चुकले होते की त्या बालकाच्या मनात स्वतःवरील विश्वासाचा दृष्टिकोन रुजवण्याचे माझे प्रयत्न यशस्वी झाले होते. त्याच्या आईने पाहिले एक लहान बहिरे मूल ज्याने त्याच्या पहिल्या व्यावसायिक धाडसात पैसे घातला होता. तर मी एक शूर, महत्त्वाकांक्षी, आत्मनिर्भर छोटा व्यावसायिक ज्याचे स्वतःतील भाग भांडवल 100% वाढवले होते. कारण त्याने स्वतः पुढाकार घेऊन धंद्यात उडी टाकली होती आणि जिंकलाही. त्याने केलेल्या व्यवहाराने मी खुश झालो, कारण मला कळाले होते की त्याने युक्तिवादपणाचा, एकमतीपणाचा गुणाचा पुरावा दिला होता, जो त्याची जीवनभर साथ देणार होता. नंतरच्या घटनांनी हे खरे असल्याचे सिद्ध केले. जेव्हा त्याच्या मोठ्या भावाला काही हवे असायचे तेव्हा तो जमिनीवर गडबडा लोळायचा, हवेत लाथा किंचाळायचा, रडायचा आणि तो ती गोष्ट मिळवायचा. जेव्हा या छोट्या बहिऱ्या मुलाला काही हवे असायचे तेव्हा तो पैसे कमवण्याचा मार्ग शोधायचा, आपली योजना अंमलात आणायचा आणि स्वकमाईच्या पैशाने ती वस्तू विकत घ्यायचा. तो अजूनही तसेच वागतो. खरोखर माझ्या स्वतःच्या मुलाने मला हे शिकवले की जर अपंगत्वाला एक अडथळा म्हणून स्वीकारले नाही आणि त्याचा उपयोग एक सबब म्हणून केला नाही तर अपंगत्वाला अशी शिडी बनवता येते जिच्यावरून एखाद्याला एका योग्य ध्येयाला प्राप्त करता येतो. माझ्या या मुलाने एक वर्ग उत्तीर्ण होत शाळेचे व महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या शिक्षकांचे अगदी जवळून ओरडून बोललेले त्याला ऐकू यायचे. तो मूकबधिरांच्या शाळेत गेला नाही. आम्ही त्याला हातांच्या बोटांच्या चिन्हांची भाषा शिकवायची परवानगी दिली नाही. आम्ही दृढ निश्चय केला होता की तो एक सामान्य जीवन जगेल, सामान्य मुलांच्या सोबतीत वाढेल. जरी आम्हाला शाळेच्या व्यवस्थापनाशी बरीच निकराची वादावादी करावी लागली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. तो हायस्कूलमध्ये शिकत होता तेव्हा त्याने विजेवर चालणारे ऐकण्याचे साधन वापरून पाहिले, पण त्याला त्याचा उपयोग काही झाला नाही. असे का व्हावे याचे कारण आम्हाला तो 6 वर्षाचा झाला तेव्हा कळाले. शिकागोच्या डॉ. जे. गॉर्डन विल्सन यांनी त्याच्या डोळ्याच्या एका बाजूची शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांना आढळून आले की त्याच्या ऐकण्यासाठीचे कोणतेही नैसर्गिक उपकरणच मुळात नव्हते. त्याच्या झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर 18 वर्षे झाली. तो त्याच्या महाविद्यालयातील शेवटचा आठवडा होता आणि तेव्हा असे काही घडले की त्यामुळे त्याच्या जीवनाला एक नवे वळण मिळाले. ही घटना केवळ योगायोगाची वाटत होती. त्याच्याकडे ऐकण्याचे एक दुसरे विद्युत उपकरण आजमावून पाहण्यासाठी पाठवले गेले. अशाच प्रकारच्या उपकरणाचा काहीच फायदा न झाल्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाला होता. त्यामुळे त्याने या नवीन उपकरणाबाबत विशेष उत्साह दाखवला नाही. शेवटी त्याने ते उपकरण एकदाचे उचलले आणि थोड्याशा बेदरकारीनेच ते त्याच्या डोक्यावर बसवले. त्याला बॅटरीला जोडून चालू केले आणि आश्चर्य, जणू एखादी जादूची कांडी फिरवावी तशी त्याची सामान्यपणे ऐकण्याची आयुष्यभराची अपुरी इच्छा पूर्ण झाली. आयुष्यात पहिल्यांदा त्याला एखाद्या खरोखर सामान्य माणसासारखे ऐकायला येऊ लागले.
ऐकण्याच्या या उपकरणाने त्याच्यासाठी आणलेली एक नवीन जगाने त्याचा आनंद ओसंडून वाहू लागला. त्याने फोनकडे धाव घेतली, त्याच्या आईला फोन लावला आणि तिचा आवाज त्याला व्यवस्थित ऐकू आला. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात गेल्यावर त्याला जीवनात पहिल्यांदा त्याच्या वर्गातील प्राध्यापकांचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. त्याने रेडिओ ऐकला, सिनेमा ऐकला. आयुष्यात पहिल्यांदा इतरांच्या त्याच्याशी ओरडून न बोलताही तो स्वतःच्या मोकळेपणाने संवाद साधू शकत होता. खरेच एक बदललेले नवे जग त्याच्या मुठीत आले होते. आम्ही निसर्गाच्या चुकीचा स्वीकार करायला नकार दिला आणि सततच्या चिकाटीपूर्ण अभिलाषेने आम्हाला उपलब्ध झालेल्या केवळ एका व्यवहारी साधनाद्वारे आम्ही निसर्गाला त्याची चूक दुरुस्त करायला भाग पाडले. अभिलाषेने नफ्याचा पहिला हिस्सा द्यायला आरंभ केला होता, पण अजून परिपूर्ण विजयश्री बरीच लांब होती. माझ्या मुलाला त्याच्या अपंगत्वाचे रूपांतर तितक्याच तोलामोलाचे मूल्यवान ठेव्यात करण्याचा एक निश्चय आणि व्यवहार्य मार्ग अद्याप सापडायचा होता. त्याला खरोखरच केवढी सिद्धी मिळाली आहे याचे महत्त्व त्याला अजून नीटसे कळले नव्हते. तरी त्याला नव्याने सापडलेल्या आवाजाच्या जगाने आनंदाने धुंद होऊन त्याने ऐकण्याच्या उपकरणाच्या उत्पादकाला एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्याने उत्साहपूर्वक स्वतःच्या अनुभवाचे वर्णन केले. त्याच्या पत्रात काहीतरी असे असावे, कदाचित लिहिलेल्या शब्दांमध्ये नाही तर त्याच्या पलीकडे असे काही असावे की त्या उपकरणाच्या निर्मात्या कंपनीने त्याला न्यूयॉर्कला येण्याचे आमंत्रण दिले. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला फॅक्टरीत फिरवले गेले. तिथल्या मुख्य अभियंत्याशी बोलत असताना, त्याच्या बदललेल्या जगाविषयी सांगत असताना त्याच्या मनात एक कल्पना तरळून गेली. तुम्ही तिला एक अंतःस्फुरणा, प्रेरणा किंवा काहीही म्हणू शकता. त्याच्या या कल्पनेच्या लहरीने त्याची वेदना एका अमूल्य ठेव्यात रूपांतरित केली. त्याच्या या ठेव्याने हजारो लोकांसाठी नेहमीसाठी पैशाच्या आणि आनंदाच्या रूपात नफ्याचा वाटा देणे चालू ठेवले. त्याच्या अंतःप्रेरणेची बेरीज आणि सारांश काहीसे असे होते. त्याच्या मनात आले की त्याला त्याच्या बदललेल्या जगाची कथा अशा करोडो बहिऱ्या लोकांना सांगण्याचा मार्ग सापडावा, जे अशा कोणत्याही ऐकण्याच्या उपकरणाविना जीवन कंठत आहे. त्यांना या उपकरणाचा फायदा करून देता आला तर किती चांगले होईल. त्याच वेळी त्याच क्षणी त्याने निर्णय घेतला की तो त्याचे उरलेले आयुष्य अशा ऐकण्याची अडचण असलेल्या लोकांना उपयुक्त सेवा पुरवण्यासाठी समर्पित करेल. पुढचा पूर्ण 1 महिना त्याने सखोल संशोधन केले. ऐकण्याचे उपकरण निर्माण करणाऱ्या त्या कंपनीच्या संपूर्ण विक्री यंत्रणेचा अभ्यास केला आणि त्याला आढळलेल्या नवीन जगाचा अनुभव जगभरातील कर्णबधिर लोकांना सांगता यावा या हेतूने त्यांच्याशी संवाद साधण्याची साधने आणि पद्धती निर्माण केल्या. जेव्हा हे काम पूर्ण झाले तेव्हा त्याच्या अभ्यासात त्याला जे आढळले त्याचा आधार घेऊन त्याने एक द्विवार्षिक योजना तयार केली. त्याने त्याची ही योजना कंपनीला सुपूर्द करताच त्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीत त्वरित पद मिळाले. जेव्हा तो आपल्या कामावर जाऊ लागला तेव्हा त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की अशा हजारो कर्णबधिर लोकांच्या जीवनात आशेचा किरण बनवून त्यांना वेदनामुक्त करणे नियतीने त्याच्या नशिबात लिहून ठेवले होते. जे लोक त्याच्या मदतीविना नेहमीसाठी मूकबधिरतेच्या श्रापात तळमळत राहिले असते. ऐकण्याचे उपकरण बनवण्याच्या कंपनीत रुजू झाल्यानंतर लवकरच मला त्याने एका वर्गाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. हा वर्ग मूकबधिरांना ऐकणे आणि बोलणे शिकवण्यासाठी या कंपनीतर्फे घेतला जात होता. मी शिक्षणाच्या अशा प्रकाराबद्दल कधीच ऐकले नव्हते म्हणून मी त्या वर्गाला थोड्या साशंकतेनेच भेट दिली. पण त्याच वेळी मला आशाही वाटत होती की माझा वेळ अगदीच वाया जाणार नाही. मी माझ्या मुलाच्या मनात सामान्यपणे ऐकता येण्याची जी अभिलाषा रुजवली होती आणि तिला खत-पाणी देऊन जिवंत ठेवले होते, तिचे रूपांतर एका विशाल वृक्षात झाल्याचे प्रात्यक्षिक मला तिथे पाहायला मिळाले. मी पाहिले की 20 वर्षांपूर्वी माझ्या मुलाला मूकबधिरत्वाच्या शापापासून वाचविण्यासाठी ज्या तत्त्वांचा वापर केला होता त्याच तत्त्वांचा वापर करून मूकबधिरांना ऐकणे आणि बोलणे तिथेच शिकवले जात होते. अशा रीतीने नशिबाच्या चक्राने एक विलक्षण वळण घेतले आणि मी माझा मुलगा ब्लेअर आम्ही दोघांनाही अजून न जमलेल्या मूकबधिरांना बरे करण्यासाठीच जणू नियतीने या जगात पाठवले. मला यात तीळमात्र शंका नाही की मी आणि ब्लेअर आईने
मी आणि ब्लेअरच्या आईने त्याच्या मनाला आकार देण्याचे जे प्रयत्न केले होते ते केले नसते तर तो आयुष्यभर मूकबधिरच राहिला असता. जेव्हा ब्लेअर आणखीन मोठा झाला तेव्हा डॉक्टर इर्विंग व्हर्गीस यांनी त्याला बारकाईने तपासले. ते या बाबतीतील एक नावाजलेले तज्ज्ञ होते. जेव्हा त्यांना कळाले की माझा मुलगा किती चांगल्या रीतीने ऐकू आणि बोलू शकतो तेव्हा ते आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी सांगितले की त्यांच्या तपासणीवरून असे दिसते की तात्विकरित्या तरी हा काहीच ऐकण्यास समर्थ नाही. खरे तर एक्स-रे तपासणीत असे स्पष्टपणे दिसत होते की त्याचा आवाज मेंदूत पोहोचण्यासाठीच कोणताही मार्ग नसूनही हा तरुण ऐकू शकतो. जेव्हा मी त्याच्या मनात ऐकण्याची आणि बोलण्याची तसेच एका सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगण्याची अभिलाषा रुजवत होतो तेव्हा या प्रबळ उर्मीसोबत काही विलक्षण प्रभावही त्याच्या मनात पोहोचवला. त्या प्रभावामुळे त्याच्या मेंदूतील नीरव शांतता आणि बाह्य जग यांच्यातील दरी जोडणारा सेतू निसर्गाला रचावा लागला. पण हे कार्य निसर्गाने कोणत्या साधनाद्वारे केले हे एका निष्णात वैद्यकीय विशेषज्ञाला सुद्धा समजू शकले नाही. निसर्गाने हा चमत्कार कसा करून दाखवला याविषयी केवळ तर्क करणे देखील माझ्यासाठी त्याच्या पावित्र्याचा भंग केल्यासारखे होईल. तरीही या चमत्कारिक अनुभवात मला जे काही कळाले आहे ते नम्रपणे जगासमोर आणण्याचे दुर्लक्षिले तर ते माझ्यासाठी अक्षम्य ठरेल. हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो आणि ते सांगण्याचा मला हक्क आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या अभिलाषेला चिरंतन श्रद्धेची जोड दिली तर त्याच्यासाठी काहीच असंभव नाही आणि हे मी विनाकारण सांगत नाही. मला यात अजिबात शंका नाही की ज्वलंत अभिलाषा वास्तवात साकार रूप धारण करण्यासाठी कोणत्याही आडवळणाचा मार्ग घेऊ शकते. ब्लेअरची अभिलाषा होती नैसर्गिकपणे ऐकण्याची आणि आता ती पूर्ण झाली. तो अपंगत्व घेऊन जन्माला आला होता. जर त्याला सुनिश्चित अभिलाषेची साथ लाभली नसती तर त्याला रस्त्यावर जायची पाळी आली असती. पण आज त्याच अपंगत्वाने त्याला करोडो कर्णबधिरांना उपयुक्त सेवा पुरवणारे माध्यम बनवण्याचे वचन दिले आहे. तसेच त्याला आयुष्यभर पुरेसा पैसा मिळवून देणारे कामही मिळवून दिले आहे. तो एक अजाण मूल असताना त्याच्या मनात एक निष्पाप असत्य उतरवले होते की ज्यामुळे त्याच्यात हा विश्वास निर्माण झाला होता की एके दिवशी त्याचे दुःख त्याच्यासाठी एक मौल्यवान ठेवा बनून जाईल ज्याचा तो भांडवल म्हणून उपयोग करू शकेल. आज ते असत्य बनले होते. असे कोणतेही योग्य आणि अयोग्य नाही जे श्रद्धा अधिक ज्वलंत अभिलाषा मिळवून सत्यात उतरू शकत नाहीत. हे गुणधर्म सगळ्यांसाठी अगदी फुकटात आहे. ज्यांना काही व्यक्तिगत समस्या आहेत अशा स्त्री-पुरुषांना हाताळण्याचा माझ्या सगळ्या अनुभवात असा एकही किस्सा नव्हता जो अभिलाषेची शक्ती अधिक ठळकपणे दाखवून देऊ शकेल. बरेचदा लेखक अशा विषयावर लिहिण्याची चूक करतात. त्याविषयी त्यांना फक्त वरवरचे किंवा अगदीच प्राथमिक स्वरूपाचे असे जुजबी ज्ञान असते. मी याला माझे सौभाग्य मानतो की माझ्या स्वतःच्या मुलाच्या दुःखाद्वारे मला अभिलाषेची शक्ती किती मजबूत असते हे पडताळून पाहण्याचा मान मिळाला. कदाचित हा ईश्वरी संकेत असावा की त्याने जगाला ही उदाहरणासहित दाखवून द्यावे की जेव्हा अभिलाषा पणाला लावली जाते तेव्हा काय घडते. जर खुद्द निसर्ग अभिलाषेच्या ताकदीपुढे वाकू शकतो तर अशा ज्वलंत अभिलाषेला फुंकर घालण्याचे सामर्थ्य पामर मानवतात असेलच कसे? मानवी मनाचे सामर्थ्य विलक्षण आणि मतिभंग करणारे आहे. अशा ज्वलंत अभिलाषेला वास्तवात साकार करण्यासाठी ते त्यांच्या हाताशी असलेल्या प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक जणाला, प्रत्येक भौतिक गोष्टींना कोणत्या पद्धतीद्वारे वापरतो हे समजू शकत नाही. कदाचित विज्ञान या रहस्यावरचा पडदा बाजूला सारू शकेल. एखादा सामान्य माणूस ज्या रीतीने ऐकू आणि बोलू शकतो त्याच रीतीने ऐकण्याची आणि बोलण्याची अभिलाषा मी माझ्या मुलाच्या मनावर बिंबवली होती. आता ती अभिलाषा वास्तवात अवतरली होती. मी त्याच्या मनात या अभिलाषेचे बी पेरले होते की त्याचे हे मोठ्यात मोठे अपंगत्व एके दिवशी मोठ्यात मोठ्या ठेव्यात रूपांतरित होईल. आज त्या बीजाच्या वृक्षाला वास्तवात फळे लागू लागली आहेत. हे आश्चर्यचकित करणारे परिणाम कोणत्या खास पद्धतीमुळे प्राप्त झाले तिचे वर्णन करणे फारसे कठीण नाही. तिच्यात तीन निश्चित तथ्यांचा समावेश आहे. पहिले, अधिक त्याने सामान्यपणे ऐकावे या माझ्या अभिलाषेला मी श्रद्धेचे बळकट पंख दिले. दुसरे, अनेक वर्षाच्या अथक चिकाटीपूर्ण प्रयत्नांतून मला वाटणाऱ्या प्रत्येक मार्गाने मी माझी ही अभिलाषा माझ्या मुलामध्ये अवतरली. तिसरे सत्य म्हणजे
त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. कित्येक वर्षापूर्वी माझ्या धंद्यातील एक भागीदार आजारी पडला. दिवसेंदिवस त्याचा आजार बळावत चालला आणि शेवटी त्याचे ऑपरेशन करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला ऑपरेशन रूममध्ये घेऊन जात असताना मी त्याला पाहिले. तो इतका अशक्त आणि रोड झालेला होता की त्याला पाहून त्याच्यावरील एवढे मोठे ऑपरेशन यशस्वी होईल का याविषयी शंका वाटत होती. डॉक्टरांनीही मला पूर्वसूचना दिली होती की मी त्याला पुन्हा जेवण पाहू शकेन अशी फारशी आशा बाळगू नये. पण ते डॉक्टरांचे मत होते, ते काही रुग्णाचे मत नव्हते. त्याला स्ट्रेचरवरून ऑपरेशन रूममध्ये घेऊन जात असताना तो क्षीणपणे पुटपुटला, अस्वस्थ होऊ नकोस, मी थोड्या दिवसांनीच दवाखान्यातून परतेन. त्याच्याजवळ असलेल्या नर्सने माझ्याकडे दयेने पाहिले. पण तो या आजारामधून यशस्वीपणे बाहेर पडला. त्याच्यावरील सगळे उपचार संपल्यानंतर त्याच्या डॉक्टरांनी सांगितले, इतर कशानेच नाही तर त्याच्या जगण्याच्या तीव्र इच्छेनेच त्याला वाचवले आहे. जर त्याने मृत्यूला नकार द्यायची तयारी दाखवली नसती तर तो सगळे सहन करून यातून बाहेर पडू शकला नसता. श्रद्धेची बळकटी लाभलेल्या अभिलाषेच्या ताकदीवर माझा विश्वास आहे, कारण मी या शक्तीला लोकांना दारिद्र्याच्या तळागाळातून सत्ता आणि संपत्तीच्या शिखरावर नेलेले पाहिले आहे. मी पाहिले आहे की या ताकदीच्या जोरावर लोक स्मशानातून परत आले आहेत. 100दा हार पत्करूनही लोक या शक्तीला साधन बनवून प्रसिद्धीच्या झगमगाटात आलेले मी पाहिले आहे. खुद्द माझ्या मुलाला निसर्गाने या जगात कान न देता वाढवले तरीही या शक्तीने त्याला सर्वसामान्य आनंदी जीवन पुरवल्याचे मी पाहिले आहे. या अभिलाषेच्या शक्तीच्या वारूला लगाम कशी घालावी, तिच्यावर ताबा कसा मिळवावा याचे उत्तर या प्रकरणात आणि या पुस्तकातील बाकीच्या प्रकरणातही दिले गेले आहे. मी फक्त एवढाच विचार कळवू इच्छितो की कोणत्याही सिद्धीचा आरंभ, मग त्या सिद्धीचे स्वरूप व तिचा हेतू काही असो, हा केवळ एक उत्कट ज्वलंत अभिलाषेने व्हायला हवा, जी एका ठराविक कारणासाठी असावी. मग निसर्ग एका मानसिक रसायनाच्या एका चमत्कारिक शक्तिशाली तत्त्वाद्वारा त्या बलशाली अभिलाषेच्या आवेगाच्या अवतरणात ते काहीतरी गुंडाळून तुमच्याकडे एका किमती नजराण्याच्या रूपात पाठवतो, ज्याला अशक्य हा शब्द माहीत नसतो आणि जे कोणत्याही अपयशाला वास्तविकता म्हणून स्वीकारित नाही.